The great happiness. Buddham saranam gacchami. Anicca vatta sankhara uppadavaya dhammino उपजित्वा निरुद्धन्ति ते संग उपशमो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वातील आश्विन पौर्णिमा या आर्य उपोषथ दिनी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर या ठिकाणी श्रद्धावंत धम्म उपासिका कालकथित छायाताई बाबासाहेब राबडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ धम्मोपासक बाबासाहेब यादवराव राबडे कदम शहापूर तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांच्या परिवाराकडून पूज्य भिक्षू संघास आणि श्रामणेर संघास तथा उपासक उपासिकांना देखील भोजनदान देऊन महान असं पुण्य संपादन केलेलं आहे। तेव्हा त्याचबरोबर आमचे श्रद्धावंत धम्म उपासक राजू निकाळजे साहेब यांच्याही वतीने खीरदान करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत इथे उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, त्याचबरोबर भिक्खू श्रद्धानंद, असितानंद, आर्यानंद, राहुलानंद आणि या कार्यक्रमासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। साधु साधु। आज 90वा दिवस आहे वर्षावासाचा। भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी भिक्षू संघाने आषाढी पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत आणि कधी कार्तिक पौर्णिमेपर्यंत देखील 3 महिने 4 महिने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करावे आणि इतर वेळी मात्र चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय या बुद्धोपदेशानुसार लोकांवर अनुकंपा करून लोकांचं दुःख दूर करण्यासाठी
लोकांना खऱ्या सुखाची ओळख करून देण्यासाठी, अर्थात त्यांना धम्मदान देण्यासाठी लोकांमध्ये जावं, अनेक ठिकाणी जावं आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा अहोरात्र, असा भगवंताचा उपदेश आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अधिकचा पाऊस तेव्हा असल्या कारणाने आणि त्याही सुविधा तेव्हा नसल्या कारणाने भगवान बुद्धांनी वर्षावासाचा हा नियम काढला उपसंपन्न भिक्खूंसाठी. आणि म्हणून जगभरातील जे सिलवान, गुणवान, विनयधारी भिक्खू आहेत त्या सगळ्या भिक्खूंनी आषाढ पौर्णिमेला अधिष्ठान केलेले असतात, व्यक्तिगत अधिष्ठान असतात आणि सार्वजनिक जीवनातील देखील अधिष्ठान असतात. आणि म्हणून प्रत्येक भिक्खूचा वर्षावास पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असा उपसंपदा केल्यावर पुढे आणि पुढे जात असतो. या वर्षावासाच्या द्वारे एक अधिष्ठान पूर्ण होत असते आणि त्या अधिष्ठानानुसार एखाद्या भिक्खूला त्याची ज्येष्ठता प्राप्त होत असते आणि त्या ज्येष्ठतेद्वारे मग तो भिक्खू थेरो, महाथेरो ठरत असते. आणि जसं की आज आमचा 20वा वर्षावास आहे ह्या वेळेचा, आणि तो उद्या सकाळपर्यंत राहील, 6 पर्यंत अधिष्ठान असतं ना 24 तासाचं. आज सकाळी 6 ते उद्या सकाळी 6 असा उपोषणाचा कालावधी 24 तासांचा असतो. उपवासासारखं नसते. सकाळी धरला आणि संध्याकाळी सोडला. कुठं धरला काय माहित नाही आणि कुठं नेऊन सोडला ते माहित नाही. तर उपोषणाचं तसं नसते. उपोषण हे व्रत आहे, अधिष्ठान आहे, संकल्पपूर्वक पालन करण्यासाठीचे 8 नियम असतात त्यामध्ये. आणि या वर्षावासाच्या दरम्यान भिक्षू संघ जसा अधिष्ठान करतो आणि अधिष्ठान पूर्वक स्वतःच्याही मनाला, आचरणाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि श्रद्धावंतांची सुद्धा श्रद्धा वृद्धिंगत व्हावी, त्यांना धम्माचरणाची गोडी लागावी म्हणून अव्याहतपणे धम्म देसना देतो. त्यांना दानाची गोडी, शिलाची गोडी आणि ध्यानाची गोडी लावतो एखादा भिक्खू. त्याचे ते जे काही अधिष्ठान असतात त्याचबरोबर श्रद्धावंत उपासक उपासिका देखील या वर्षावासाच्या दरम्यान अष्टशील आर्य उपोषितशील पालन करण्याचे अधिष्ठान करत असतात. आणि म्हणून जगभरामध्ये तुमच्यामध्ये बसलेल्यांसह असे असंख्य लोक असतात श्रद्धावंत की जे भगवान बुद्धाच्या बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी, बुद्ध शासन टिकून तेव्हाच राहतं जेव्हा प्रामाणिक भिक्खू राहतील, प्रामाणिक भिक्खुणी असतील, प्रामाणिक उपासक असतील आणि प्रामाणिक उपासिका असतील. धम्मरथाची ही 4ही चाकं प्रामाणिकपणे धम्माचं आचरण करत असतील आणि आचरण स्वतः करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतील तरच बुद्ध शासन टिकून राहते, बुद्ध शासनाची वृद्धी होते आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत बुद्धाचा विचार, बुद्ध वचन पोहोचत असते. आणि त्यानुसार म्हणून आमचा हा बघा 20वा वर्षावास आहे. आज तुम्ही करुणानंद भंते थेरो भंतीजीला वंदन केलं आणि उद्या मात्र 6 नंतर भिक्खू करुणानंद महाथेरोला वंदन कराल आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद होतोय बघा. कारण 20 वर्षांचं हे तप आहे, हा त्याग आहे आणि प्रामाणिकपणे या चिवरा सोबत राहणं. चिवर घेतानाची जी शपथ असते, चिवर घेताना एक प्रतिज्ञा करावी लागते, शपथ ग्रहण करावी लागते प्रामाणिकपणाची, शुद्ध आचरणाची, धम्म आचरणाची, बुद्ध शासनासोबत प्रामाणिक राहण्याची शपथ घ्यावी लागते. आणि ती शपथ सगळ्यांनाच निभावता येत नाही कारण मन मोठं चंचल आहे. कसं आहे? मन मोठं चंचल आहे. ते कधी कोणत्या लोभामध्ये पडेल, आपल्याला गुंतवेल, कधी कोणत्या द्वेषामध्ये आपल्याला गुंतवेल, कधी कोणत्या मोहात आपल्याला गुंतवेल हे आपल्याला स्वतःलाही माहित होत नाही. कारण भगवान म्हणाले इथे मनुष्य पाण्यासारखे वाहत जातात. कसे? प्रवाहित पाणी जसं वाहत वाहत जाते, डोंगरावर पडलेलं, पहाडावरती पडलेलं पाणी थांबते काय? थांबत नाही. त्याला तुम्ही रस्ता करून दिला काय, नाही करून दिला काय, उंच वटावरती पडलेलं पाणी ज्याप्रमाणे समुद्राकडेच वाटचाल करत वाहत वाहत जात, अगदी त्याचप्रमाणे आपलं मन ज्या प्रवाहात त्याला आपण गुंतवलंय त्या प्रवाहानुसार आपल्याला इच्छित ठिकाणी घेऊन जाते. एक तर दुर्गतीला घेऊन जाते
नाहीतर सुगतीला घेऊन जाते. कोणत्या? एक तर दुर्गतीला घेऊन जाते. अकुशल मन आपलं असेल, लोभामध्ये, द्वेषामध्ये, मोहामध्ये रमणार आपलं अकुशल मन असेल तर ते आपल्याला दुर्गतीकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. इथं किती नटा फटा, काही खान, काही कसे रान झोपा आणि किती कसे वागा, बेरीज वजा बाकी गुनाकार भागाकार तो होगा ही होगा. उससे कोई बच नहीं सकता, चाहे वो भिक्खू हो, सामनेर हो, भिक्खुनी हो, सामनेरी हो, उपासक हो, उपासिका हो, बहुत मालदार हो, चाहे कोई गरीब हो, कर्म से कोई बच नहीं सकता, लेकिन बच वो सकता है. ते लोक वाचू शकतात कर्मापासून ज्यांची बुद्ध धम्म संघावर खरोखरची श्रद्धा आहे, ओरिजिनल वाली श्रद्धा असेल, ज्यांचा दानावर, शिलावर, ध्यानावर विश्वास आहे, ते लोक मात्र वाचू शकतात. याच्यातून भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि त्यामुळे बघा बुद्ध धम्माचा हा प्रवाह आहे. या बुद्ध धम्माच्या प्रवाहामध्ये सगळेच टिकत नसतात. समजलं तुम्हाला? सगळेच टिकत नसतात. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करण्याच्या दृष्टीने मात्र हा वर्षावासाचा कालावधी अत्यंत महत्वाचा असतो. आणि त्यामुळे तुम्हाला मी म्हणालो, आज तुम्ही भिक्खू करुणानंद थेरो यांना वंदन करताय आणि उद्या भिक्खू करुणानंद महाथेरोंना वंदन करणार आहात. आणि त्यामुळे ही उपलब्धी जी आहे ही त्यागाची उपलब्धी. कारण एकदा मला आठवतंय, आता मुद्दाम म्हणून आम्ही बुद्धगयेकडे नेहमी जातो, सारनाथला नेहमी जातो आम्ही, तर तिथे शासन रश्मी भंतेजी होते बघा, भंडाऱ्याचे, गेले वारले, ते फार वर्ष जगले, 8, 9, 10 भाषा त्यांना अवगत होत्या, शिकलेले नव्हते, तरी पण त्या वाराणसीला हिंदू विद्यापीठ आहे बघा, वाराणसीला मोठं विद्यापीठ आहे, तिथले प्राध्यापक लोक भंतेजीकडे यायचे, काही संदर्भ घ्यायचा असेल एखाद्या ग्रंथांचा वगैरे तर तिथे भंतेजी राहायचे. तर ते भंतेजी एकदा श्रीलंकेला गेले होते आणि श्रीलंकेत बाबासाहेबांची त्यांची भेट झाली होती. मग बाबासाहेबांनी विचारलं, इथे कोणी इंडियन भिक्षू आहे का, भारतीय भिक्षू आहे का, तेव्हा धम्मदीक्षेच्या अगोदरची गोष्ट. तर मग तिथल्या भिक्षूंनी सांगितलं, इंडियन भिक्षू आहे एक आपल्याकडे. आणि मग बाबासाहेब भेटले आणि बाबासाहेब त्या भंतेजीला म्हणाले, शासन रश्मी भंतेजीला, पुढे तुम्ही काय करणार आहात, पुढचं प्रयोजन काय आहे तुमचं, पुढलं नियोजन काय आहे तुमचं, काय करणार आहात पुढे. तर त्यांनी सांगितलं प्रामाणिकपणे, बाबासाहेब मी काही दिवसांसाठी भिक्खू झालो आहे, मी भारतामध्ये जाणार आहे आणि चिवर उतरवणार आहे आणि संसार प्रपंचामध्ये माझी जी काही जबाबदारी आहे ती पेलणार आहे. तर बाबासाहेब म्हणाले, असं नका करू, भारतामध्ये बुद्ध धम्माच्या प्रचारकाची गरज आहे, तुमची मला गरज आहे, भारताला तुमची गरज आहे भिक्खूची, म्हणून तुम्ही चिवर वगैरे काढू नका. कारण एक तर कोणी चिवर घेत नाही, घेतलं तर टिकू शकत नाही, कारण प्रतिबंधात्मक जीवन आहे भिक्षू म्हणून राहणं. म्हणून कसं आहे, आता एक माऊली कोणीतरी आली म्हणे, दिवाळीच्या सुट्ट्या म्हणे बसलेली आहे तुमच्यामध्ये, मला म्हणे भंतेजी पोराला तुमच्याकडे सोडायचं, श्रामणीर बनवायचं आहे. मी म्हटलं कायमचं का? नाही 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 म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत बापा, कायमचं थोडा विचार तर करून पहा, तिकडं भलेही त्रास देऊ त्यानं, भंतेजी बनवायचं, घरदार सोडायचं आणि वेल मांडवाला जाणार नाही, त्याचं काय? म्हणजे आम्हाला कोण मारो झोडो, अपमानित करो, शिव्या देव, परेशान करो, पण जवळच राहा, कारण आमची काठी बनली पाहिजे ना. म्हातारपणात भांडा कुडा काही करा, पण आमची काठी बनली पाहिजे अशी अपेक्षा असते. म्हणून सगळेच काही भंतेजी बनू शकत नाहीत बघा. सगळेच सम्राट अशोक बनू शकत नाहीत. सम्राट अशोक राजा होता, त्यानं विहार तर बांधलेच बांधले, पण स्वतःची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी त्यांच्या इच्छेनं दान दिले बघा. अशा सम्राटाची, अशा राजांची आपल्या समाजाला गरज आहे. कारण बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार बौद्ध भिक्षूकडून जेवढा होतो प्रभावीपणे, तेवढा
ग्रहस्थांकडून होत नाही. ग्रहस्थही करतात धम्माचा प्रचार प्रसार खूप चांगल्या प्रकारे, ते सपोर्ट करतात, दान पुण्य करतात, प्रचार प्रसारामध्ये सहभागी होतात. परंतु भिक्खूकडे सर्वसामान्य लोकांनी पाहिल्यावर त्यांना वंदन करावं वाटतं, दान द्यावं वाटतं, त्यांच्या सोबत राहावं वाटतं, त्यांना आशीर्वाद घ्यावेसे वाटतात. आणि त्यामुळे बघा अशा प्रकारे हे वर्षावासाचं पर्व सुरू आहे. आज काय म्हणले नाव बापा, भलतच सांगितलं काहीतरी नाव, राबडे राबडी वा तिकडं राबडी देवी यांचं आडनाव राबडे. फार श्रद्धावंत उपासक आहेत बघा. कदम शहापूर मध्ये राहतात. इथे साजापूर मधले उपासक आहेत, त्यांचे ते नातेवाईक आहेत. आणि त्यांच्या घरचे काल कथित छायाताई बाबासाहेब राबडे ह्या भगिनी निघून गेल्या. त्यांचा प्रथम स्मृती दिनाचं औचित्य साधून आज त्यांनी परिवाराकडून भिक्षू संघाला, उपासकांना, श्रामणेरांना भोजनदान दिलंय बघा. चिवरदानही दिलं. आणि आम्ही सकाळी सांगितलं बा की आपले भगवान 2 वर्षावास रहस्यमय केले आणि एका वर्षावासासाठी श्रावस्तीवरून तावतीस भवनामध्ये गेले आपल्या आईला उपदेश करण्यासाठी, महामाया देवीला. आणि कोसंबीला उतरले. तिथं कोसंबीच्या लोकांनी भगवंताला विशिष्ट प्रकारची खीर दान दिली. तर लय खीर आली होती दानात. इथं लोकांनी ऐकलं वाटते, लोकांना वाटलं बा आता खीर दान. आमचे ठेकेदार द्रुपदाबाई राजू निकाळजे यांनी पण खीर दान केली. त्यांच्यासाठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. ज्यांनी कोणी आज आपल्या घरूनही भोजन दान आणलं त्यांच्याही साठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. तर बघा भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे तो फार मौल्यवान आहे बघा. भगवान बुद्ध एकदा असेच भिक्षू संघासोबत बसले होते आणि अशी झाडाला फुलं लागतात बघा. आता बघा सगळीकडे मस्त पैकी हिरवं हिरवं गार झाले. काही काही झाडांना सुंदर सुंदर फुलं लागतात. काही फुलं सुगंधित असतात, काही फुलं सुगंधित असतात, दिसायला नसतात बरोबर, पण सुगंधात मात्र पुढे असतात. भगवान बुद्धांनी 2-4 प्रकारचे फुलं सांगितले आणि तसे माणसे 2-4 प्रकारचे सांगितले. आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे. काही काही फुलं दिसायला सुंदर पण गंध रहित असतात. जसं की बा हे फुल काहीच नाही आणि दिसायला म्हणाल तर बापा लय अट्रॅक्ट करते, लय आकर्षित करते. भगवंताचं वचन आहे, काही काही फुलं दिसायला सुंदर पण गंध रहित राहतात, बिलकुलच गंध नसतो. हा फुलाचा पहिला एक प्रकार आहे. दुसरा प्रकार सांगताना भगवंतांनी सांगितलं काही काही फुलं दिसायला एवढे फारसे सुंदर मोठे वगैरे असे नसतात. कधी कधी बारीक बारीक फुलं दिसायला फार आकर्षक नसतात, पण त्यांचा गंध म्हणाल तुम्ही तर इथं जर झाड असेल तर सगळीकडे त्याचा सुगंध दरवळते बघा. दरवळते की नाही? फुलं पाहिलं तुम्ही तर हे दुसऱ्या प्रकारचं फुल आहे. दिसायला नाही पण सुगंधाला फार सुंदर आहे. तिसरं एक फुल सांगितलं भगवंताने, काही काही फुलं दिसायलाही फार आकर्षक असतात, सुंदर असतात आणि गंधही तसाच त्यांचा, सुगंधही तसाच असतो त्यांचा, देखणेही असतात आणि सुगंधितही असतात. आणि चौथं आणि शेवटचं फुल भगवंताने सांगितलं. फुलाचे खरंच 4 प्रकार आजही आहेत, कालही होते, उद्याही 4च प्रकार राहतील. माणसांचे याला धरून 4च प्रकार सांगितले तुम्हाला मी सांगतो. तर हे चौथं फुल सांगितलं भगवंताने, दिसायला बरोबर नसते आणि त्याला सुगंधही नसते, जसं की बेशरमाचं फुल असते. आम्ही गावाकडे जन्मलो, तुम्ही कुठे जन्मले माहित नाही आम्हाला. तर एखादा डोबकाळ वगैरे साचलेला असेल घाण पाण्याचं किंवा नको ती जागा असेल की नाही, तिथं येते बेशरम. लय त्याचं नावच बेशरम ठेवलं, कोण ठेवलं काय माहित. आता नाव बेशरम आहे हो. फुलं येतात त्याला निळसर पांढरे, पाहिले का तुम्ही? कोणी म्हणते का? घ्या बरं जरा. ते वानालाय नसते आणि गुणालाय नसते, पा असते बिलकुल कामी पड. कोणी म्हणते का पूजेसाठी वापरू म्हणून? कोणी म्हणते का कुठे
आणून त्याला काही सुगंध घेऊ नाही. तर हे 4 प्रकारचे फुलं असेच माणसंही 4 प्रकारचे सांगितले. पहा, पहिला भगवंताने सांगितला मनुष्य, तुम्ही नाही हो, आता सांगतो बाबा. काही महिला, पुरुष, तरुण, तरुणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल बोलले, मनुष्यांबद्दल बोलले की काही लोक दिसायला बापा लय सुंदर असे माणसं, स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी खूपच नाक डोळे असे म्हणाल जणू काही एखाद्या कलाकाराने बनवलंय. त्यांचं नाक, त्यांचे कान, काय डोळेन बिळेन, त्यांची उंची, त्यांची त्वचा, केसन काय विचारूच नका बा. आणि स्वभावाला म्हणाल तर बापा 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 काहीच खरं नाही. तोंड उघडलं की शिव्या, डोळ्यानं पाहिले की असं सापच फुस फुस. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले, तुमचा तर काही विषयच नाही, तुम्ही लय गोरे गोमटे, तसे तसे गुणवानच आहे. तर असं काही काही लोक बघा वानाला पण गुणाला नसतात बघा. हे पहिला प्रकार माणसाचा. दुसरा प्रकारही सांगितला भगवंतानं, काही काही लोक बिचारे वानाला नसतात, नाक कान डोळे जे काही आहे तर ते त्यांचं फारसं चांगलं नसते मागच्या कर्मामुळे, पण स्वभाव म्हणाल तुम्ही तर बापा त्यांना पाहिल्यावर कधी कधी एखादी भगिनी माता असेल तर त्यांना पाहिल्यावर आईची आठवण येते. म्हणजे स्त्री एखादी असेल, एखादी मुलगी असेल तिला पाहिल्यावर बहिणीची आठवण येते. एखाद्या स्त्रीकडे पाहून एखादा मुलगा असेल तर भावाची आठवण येते आपल्या सख्या, नाही का. एखादे बुजुर्ग असतील तर आपल्या वडिलाची आठवण येते. एवढा स्वभाव चांगला काही काही लोकांचा असते बघा. वाणाला जरी नसले तर काही लोक गुणाला फार चांगले असतात बघा. असतात की नाही? मुख्यच नका बसू, भगवंताचं वचन आहे. तर वाणाला नसतात, गुणाला असतात. 2 झाले. तिसरे सांगितले भगवंताने. तिसरा प्रकार म्हणाले भगवान, काही काही लोक इथे फार सुंदरही असतात शरीराने आणि मनानेही फार सुंदर असतात बघा. सगळ्यांना मदत करतील, सगळ्यांना प्रेमानं बोलतील, सगळ्यांचा आदर करतील, मान सन्मान करतील, सेवा करतील, माणसं जोडण्याचं काम करतील, कोणाला दुखावणार नाही बिलकुल. काही चूक जरी झाली तर सॉरी म्हणतील, माफ करा म्हणतील, किंवा कोणी गाठ मारून ठेवणार नाही. असा मोठ्या मनाचे लोक असतात बघा. म्हणजे दिसायलाही सुंदर, म्हणजे वानालाही आणि गुणालाही असे तुमच्यासारखे काही लोक असतात समजा. आणि चौथा प्रकार सांगितला भगवंताने की ते वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात, कशातच मोडत नाही, असे काही लोक असतात बघा. तर हे मनुष्याच्या स्वभावाचे प्रकार सांगितले. तर भगवान एकदा असेच बसले होते. एक फूल भगवंताने हातात घेतलं आणि भिक्षूंना उद्देशून म्हणाले की बघा भिक्षूंनो, हे जे फूल आहे, हे माझ्या हातात जे फूल आहे दिसायला किती सुंदर आहे आणि सुगंधितही आहे बघा. भगवान म्हणतात ह्याला स्वतःचा सुगंध जगाला सांगण्याची गरज नाहीये. स्वतःच्या सौंदर्याबद्दल सुद्धा जगाला सांगण्याची गरज नाहीये. ते स्वतःच्या सौंदर्यानेच इतरांना आकर्षित करते, स्वतःच्या सुगंधानेच इतरांना आकर्षित करते ऑटोमॅटिकली. मनुष्याने असंच बनावं म्हणाले भगवान. जे लोक आचरणिक असतात, सिलवान असतात, दानी असतात, गुणवान असतात, ध्यानी असतात, ते या फुलासारखे असतात म्हणाले भगवान, की सगळ्या जगाला आकर्षित करत असतात. आपले जसे भगवान 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले, आजही जगाला ते आकर्षित करतात बघा. जग पूर्ण भगवंता समोर झुकते. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी. भगवान कधी होऊन गेले? 2500 वर्षांपूर्वी. आणि आजही जग भगवंताला वंदन करायला तरसते बघा. आणि भगवंताने सांगितलेल्या धम्माच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेब होऊन गेले आपल्यामध्ये बघ, त्यांनी मालामाल केला आपल्याला. ते बाबासाहेब जरी होऊन गेले पण आजही लाखो करोडो लोकांच्या हृदयामध्ये घर करून आहेत की नाही बाबासाहेब. आणि त्यामुळे बघा आपलं जीवन छोटसच आहे. जीवन कसं आहे? छोटस आहे. काही भरोसा नाही आहे इथे, कुणाचाही भरोसा नाही, माझा तुमचा कोणाचाही भरोसा नाही. म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळालंय त्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. म्हणून इथे साखर ठेवता आली पाहिजे, इथे बर्फ ठेवता आला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून भगवंताने धम्माचं आचरण करायला सांगितलेलं आहे. म्हणून त्या फुलाकडे पाहून भगवान बुद्ध म्हणाले आपले स्वतःचं आचरण, स्वतःचे कर्म इतरांना आकर्षित करू शकले पाहिजे.
आपले कर्म स्वतःचे, आपला स्वभाव, आपलं शुद्ध आचरण हे जगाला आकर्षित करत असते म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यानंतर सांगताना भगवान म्हणाले की बघा, ज्यांच्यामध्ये लोभ असतो, ज्यांच्यामध्ये द्वेष असतो, ज्यांच्यामध्ये मोह असतो, ती लोक असतात गढूळ पाण्यासारखी. कशासारखी? गढूळ पाण्यासारखी. भगवंतानं सांगितलं, छोटस डोक पुढे होतं पाणी. भगवान म्हणाले बघा, ह्या पाण्याला जर मी हलवलं तर आता गढूळ होईल हे पाणी. या गढूळ पाण्यामध्ये आकाश पाहू शकतो काय? तुम्ही कधी पाहिलं? गढूळ पाण्यामध्ये, हलणाऱ्या पाण्यामध्ये आपला चेहरा पाहू शकतो काय? पण जे पाणी नितळ आहे, शुद्ध आहे आणि शांत आहे, थांबलेला आहे, त्याच्यामध्ये आपला चेहरा, आकाश जशास तसं दिसते की नाही आपल्याला? भगवान म्हणाले अगदी याचप्रमाणे ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये लोभ, द्वेष आणि मोह असतो, त्यांचं मन डोलायमान असतं बघा. बिलकुल गढूळ पाण्यासारखं त्यांचं मन असतं. सत्यापासून ते कोसो दूर असतात. कशापासून? सत्यापासून ते कोसो दूर असतात. ज्यांच्या मनातच मलिनता आहे, त्यांना बुद्धाचंही महत्व समजत नाही, त्यांना धम्माचंही महत्व समजत नाही, त्यांना संघाचंही महत्व समजत नाही, त्यांना बाबासाहेबांचंही महत्व समजत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या या आर्य उपोषणाचं पालन करायला सांगितलेलं आहे बघा प्रत्येकाला. कारण उपोषण पालन केल्यामुळे आपलं मन, आपलं शरीर आणि आपली वाणी संयमशील बनते. आणि भगवान बुद्ध म्हणाले या जीवनामध्ये आपल्याला या जीवनाचा यथार्थतः आनंद घेता आला पाहिजे, प्रसन्न चित्ताने राहता आलं पाहिजे, एकदम इतरांनाही आनंदित करता आलं पाहिजे, प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. यासाठी धम्माचं आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे बघा. आणि म्हणून जगभरातले लोक भगवान बुद्धाला शरण येत आहेत, दान पुण्य करत आहेत, शील पालन करत आहेत, ध्यान करत आहेत. त्यामुळे बघा, इथे सुद्धा आम्ही या वर्षावासामध्ये दर रविवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम घेत राहिलो. आमचे पूजनीय मंगलबोधी थेरो भंतेजी वर्षावासासाठी इथं थांबतो म्हणाले, परंतु मध्येच ऑपरेशन करावं लागलं, म्हणून मग ते जरा झालं, त्यांची दुखापत झाली काय काय. आता पुन्हा जरा झाले चांगले पुन्हा. तर भंतेजीसाठी साधुकार द्या तुम्ही. आमचे सामनेर पण इथे राहिले, थांबले. त्यांच्या प्रयत्नानुसार त्यांनी जेवढं काही आचरण करता येईल तेवढं त्यांनी आचरण केलं. श्रद्धानंद, असितानंद, राहुलानंद, आर्यानंद यांच्याही साठी तुम्ही साधुकार दिला पाहिजे. आणि धम्माचं आचरण करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे आणि पुढे घेऊन जातात. त्यामुळे आज आपण सर्वजण इथे आलात. उद्या 8 तारीख आहे आणि मी जे वारंवार तुम्हाला बोर होईपर्यंत जे सांगतोय, उद्या आम्ही महाथेरो होणार आहोत. तर छोटेखानी मैत्री बुद्ध विहारामध्ये संघाला कठीण चिवरदान दिल्या जाईल आणि त्या कठीण चिवराची स्वीकृती 19 ऑक्टोबर 2025 कार्यक्रमामध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आम्हाला ती करता येईल. ते कठीण चिवरदान आम्हाला संघाकडून प्राप्त होणार आहे 19 तारखेला. तेव्हा उद्या संघाला ते कठीण चिवरदान देण्यात येणार आहे. तेव्हा उद्या मैत्री विहारात छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि उद्या सायंकाळी 6 वाजता नांदेड येथील श्रद्धा कॉलनी येथील उर्वेला बुद्ध विहारामध्ये आमची धम्मदेसना असणार आहे. तर हे अपलोड होईलच आपल्या चॅनलवर, म्हणून सांगतोय. तर नांदेड येथील श्रद्धावंतांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन धम्मदेसनेने लाभान्वित व्हावे. त्यानंतर मग कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असणार आहे. तुम्हा सर्वांना मी सूचना करतोय, जे औरंगाबादकर आपण आहात, तर आमच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. 19 ऑक्टोबरचा कार्यक्रम भव्य दिव्य आहे. महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सेवा द्यायची आहे, सहकार्य करायचं आहे. सर्वांनी आपल्याला काय करता येईल मदत, यासाठीचा सुद्धा तुम्ही प्रयास करावा, प्रयत्न करावा, अशी तुम्हाला एक सूचना देतो. आणि आज राबडे परिवाराने, निकाळजे परिवाराने आणि आपण सर्वांनी इथे येऊन जे भिक्षू संघाला, श्रामनेर संघाला भोजन आदी दान दिलाय, चिवर परिष्काराचं दान दिलाय, या संपूर्ण दान पुण्याच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने राबडे परिवार आणि सर्वच दानदात्या परिवारांचं जय मंगल हो, अशा प्रकारची उदात्त आणि मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन
सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभाविनः सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभाविनः सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।